मी मुख्यमंत्री असो तर शेतकरी कर्जमाफीसाठी योग्य वेळेची वाट बघितली नसती। नरेगातून जाहीर केलेल्या 3 लाखांपैकी 1 लाखांची मदत दिवाळी आधी द्या, उद्धव ठाकरेंची मागणी। मी आरशात बघतो, तुम्ही शेतकऱ्यांकडे बघा, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर। ठाकरेंनी आरशात बघावं, नंतर ते असे मोर्चे काढणार नाहीत, फडणवीसांनी केली होती टीका। उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडतात, उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। तर 50 खोके घेतलेल्यांकडे 50,000 हेक्टरी मागतोय, उद्धव ठाकरेंचं उत्तर। महाराष्ट्रावरील प्रत्येक संकटाविरुद्ध आम्ही नेहमी एकत्र येऊ, राज ठाकरेंवरील प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं विधान। लोकसभा निवडणुकीत माझ्या विरोधात 120 कोटी रुपये वाटले, चंद्रकांत खैरेंचा संदीपान भुमरेंवर मोठा आरोप। मराठी वाचता येत नाही अशा माणसाला जनतेने निवडून दिल्याची टीका। धर्मगुरूंनी घराघरात प्रचार केला म्हणून फडणवीस सत्तेत, राजसत्ता पलटवायला आम्हाला वेळ लागणार नाही, जैन धर्मगुरू धर्मानंद महाराजांचा इशारा। जैन मुनींकडून शांतीदूत जनकल्याण पार्टीची घोषणा, पालिका निवडणुकीतही उमेदवार उभे करणार, दादरचा कबूतरखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी। रायवड प्रकरणात रवींद्र धंगेकरांची एकनाथ शिंदेंकडून कानउघडणी, सूत्रांची माहिती। तर गुन्हेगारी कमी करण्यासाठी आवाज उठवत असेल तर माझे नेते मला अडवणार नाही, धंगेकरांचं उत्तर। आता आपण काँग्रेसमध्ये नाही हे धंगेकरांच्या लक्षातच येत नाहीये, अजित पवारांचा टोला। आपलं नेतृत्व एकनाथ शिंदे आहेत हे लक्षात ठेवावं, अजितदादांचा सल्ला। दिवाळी आधी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा सन्मान निधी खात्यात जमा व्हायला सुरुवात, अद्याप ई-केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींनाही लाभ। मध्य रेल्वेवर दुपारी 12:30 पासून 30 तासांचा मेगा ब्लॉक दरम्यान नेरळ ते खोपोली रेल्वे सेवा बंद राहील, कर्जतऐवजी नेरळपासून सीएसएमटी लोकल सेवा सुरू राहणार।